नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी कल्पना साठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. उभय देशांमधले संबंध सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अबुधाबीत दाखल. मध्य पूर्वेतल्या समस्या सोडवण्याकरता इतर कुणाची ढवळाढवळ मान्य करायला पंतप्रधानांचा नकार. जम्मू काश्मीरात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानचा पुन्हा गोळीबार, 6 ठार 9 जखमी. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पातल्या 34 गावांचं अद्ययावत पद्धतीनं पुनर्वसन करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. उत्तर महाराष्ट्रासाठी लवकरच स्वतंत्र कृषी विद्यापीठ सुरू करण्याची एकनाथ खडसे यांची घोषणा. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीबाबत सरकार गंभीर नसल्याची शरद पवार यांची टीका. संसदेच्या अधिवेशनात कामकाज होऊ न दिल्याच्या निषेधार्थ भाजपची काँग्रेस विरोधात ठिकठिकाणी आंदोलनं. आणि जकार्ता जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद सायना नेहवालपासून दूरच. सविस्तर वृत्त. संयुक्त अरब अमिरातीच्या 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी अबुधाबी इथं पोहोचले. गेल्या 34 वर्षातला भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच अरब देशाचा दौरा आहे. पंतप्रधान मोदी यांनी प्रिन्स जायद अल नाहयान यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली. अमिरातीचे पंतप्रधान आणि उपराष्ट्राध्यक्ष तसंच दुबईचे राजे शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांची भेट ते घेणार आहेत. या भेटीत उभय देशांमधल्या आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक संबंधांवर चर्चा होणार आहे. अमिरातीसोबत धोरणात्मक भागीदारीसाठी भारत उत्सुक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खलीज टाइम्स या वृत्तपत्राला मुलाखत देताना म्हटलं आहे. विशेषतः सुरक्षा, ऊर्जा आणि गुंतवणूक क्षेत्रात 2 देशांमध्ये चांगलं नातं प्रस्थापित होऊ शकेल असं ते म्हणाले. विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक संधी आहेत. तसंच सुरक्षात्मक आव्हानांचा मुकाबला दोन्ही देश एकत्रितपणे करू शकतात. संयुक्त अरब अमिरातीचे नेते द्रष्टे आणि व्यावहारिक असल्याचंही त्यांनी सांगितलं. मध्य पूर्वेतल्या समस्यांबाबत बाहेरच्या देशांनी ढवळाढवळ करू नये असं सांगून पंतप्रधान म्हणाले की क्षेत्रीय किंवा 2 देशांमधल्या समस्या ते देशच चांगल्या पद्धतीनं सोडवू शकतात. जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातल्या नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैनिकांकडून होत असलेल्या गोळीबारात 6 नागरिकांचा मृत्यू झाला तर 9 जण गंभीर जखमी झाले. आज पहाटे या गोळीबारात एक महिला मृत्युमुखी पडली. बालाकोट, हमीरपूर आणि सोंजिया क्षेत्रातल्या भारतीय चौक्या आणि नागरी वस्तीवर पाकिस्तानने अकारण गोळीबार केला. तसंच उखळी तोफांच्या गोळ्यांचा मारा केला. भारतीय सैन्यानंही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. या गोळीबारामुळे नियंत्रण रेषेजवळ राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून अनेकांनी स्थलांतर केलं आहे. पाकिस्तानच्या या शस्त्रसंधी उल्लंघनाचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. पाकिस्तानचे भारतातले उच्चायुक्त अब्दुल बसीत यांना आज परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं बोलावून भारताच्या भावना पोचवण्याचं आवाहन केलं आहे. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पातल्या 34 गावांचं अद्ययावत आणि नियोजित पद्धतीनं पुनर्वसन केलं जाईल आणि या 34 ग्रामपंचायतींच्या देखभालीसाठी येणाऱ्या खर्चाच्या 10% निधी राज्य सरकार देईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भंडाऱ्यात केली. गोसीखुर्द प्रकल्पाला भेट दिल्यानंतर संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याबरोबरच्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. गोसीखुर्द प्रकल्प सिंचनक्षम होण्यासाठी सध्या 700 कोटी रुपये उपलब्ध करून दिले असून यापुढेही आवश्यक निधी दिला जाईल असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की बावनथडी प्रकल्पासाठी आणखी 120 कोटी रुपये निधी देण्यात येईल. शिक्षण हे प्रगतीचं साधन आहे. जिथं जिथं शिक्षण संस्था उभ्या राहिल्या तिथं प्रगती झाली. म्हणूनच उत्तर महाराष्ट्रासाठी लवकरच स्वतंत्र कृषी विद्यापीठ सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे महसूल मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी आज भुसावळमध्ये केली. इथल्या आपला परिवार सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित उत्सव गुणवत्तेचा या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात 10वी, 12वी आणि इतर परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा तसंच विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
शेतकऱ्यांनाही 50% अनुदानानं दुधाळ जनावरं आणि चारा देण्याची योजना जिल्हा दूध संघ आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकार्यानं सुरू करण्यात येईल असे खडसे यावेळी म्हणाले. स्मार्ट सिटी बनवताना नागरी सुविधांच्या विकासाकडे लक्ष केंद्रित करायला हवं असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पुण्यात सांगितलं. स्मार्ट सिटी काळाची गरज आणि आव्हानं या विषयावर विकास इंडिया संस्थेच्या वतीनं आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. केंद्र सरकारकडून येणारा निधी हा पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी निम्मा असल्यामुळे पुण्याचा निधी विभागला जात असल्याचं सांगत पुणे शहरातही मेट्रो सुरू झाली पाहिजे असं त्यांनी सांगितलं. नागरी भागाचे प्रश्न अतिशय गंभीर होत चाललेले आहेत. कारण यातली बरीच माणसं ग्रामीण भागातून इथं आलेली आहेत. कारण ग्रामीण भागामध्ये रोजगार मिळत नाही, दुष्काळ पडतोय, म्हणूनच खूप मोठ्या प्रमाणात स्थलांतर व्हायला लागलेलं आहे. म्हणून या वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन आपल्याला या समस्येकडे पाहावं लागणार. यावेळी आमदार मेधा कुलकर्णी, टाइम्स ऑफ इंडियाचे माजी संपादक दिलीप पाडगावकर, अभिनेता गिरीश कुलकर्णी, अजित अभ्यंकर आणि प्रकाश देशमुख आदी मान्यवरांनी आपले विचार मांडले. वनधन जनधन योजनेच्या विक्री केंद्रांची साखळी राज्यभर निर्माण करण्यात येईल अशी घोषणा राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज नागपुरात विक्री केंद्राचं उद्घाटन करताना केली. यावेळी दुकान प्रकल्पाचं उद्घाटन राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आलं. वनांवर प्रेम करणारे नागरिक आणि शालेय विद्यार्थी यांच्या सहभागातून राज्यात ग्रीन आर्मी बनवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून या मोहिमेत जवळपास 10 लाख विद्यार्थी सहभागी होणार आहेत. वनधन जनधन योजनेअंतर्गत गावागावात समित्या स्थापन करून त्यांच्यामार्फत वनोपज निर्यात करण्याचा वन विभागाचा विचार असल्याचं ते म्हणाले. जीवनावश्यक वस्तू लोकांनी वनधन जनधन विक्री केंद्रातून विकत घेण्याची सवय लावावी असं आवाहनही मुनगंटीवार यांनी यावेळी केलं. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीकडे सरकारनं दुर्लक्ष केल्याची टीका माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. शरद पवार यांच्या मराठवाडा दौऱ्याचा आज शेवटचा दिवस असून परभणी इथं घेतलेल्या दुष्काळी परिषदेत ते बोलत होते. सरकारनं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच मराठवाड्यातून स्थलांतर होत असल्याचं ते म्हणाले. दुष्काळाचं राजकारण कोणीही करू नये असं सांगत पशुधन जगवण्यासाठी चारा छावण्या सुरू करा, कर्ज माफ करा, शेतीला भांडवल द्या, नरेगाच्या माध्यमातून शेतीची कामं करावीत अशा मागण्या शरद पवार यांनी यावेळी केल्या. काँग्रेस सदस्यांनी गदारोळ करून संसदेचं पावसाळी अधिवेशनाचं कामकाज रोखल्याच्या निषेधार्थ देशभरातल्या भाजपच्या खासदारांनी आज ठिकठिकाणी आंदोलनं केली. जळगावात करण्यात आलेल्या आंदोलनात खासदार A.T. पाटील आणि खासदार रक्षा खडसे सहभागी झाले. काँग्रेसकडे कोणताही विकासाचा दृष्टिकोन नाही, केवळ विरोधाचं राजकारण करून देशाच्या विकासाला खीळ घालण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. वस्तू आणि सेवा करासह महत्वाची विधेयकं गदारोळामुळे रखडली असल्याचं भाजपा खासदारांनी सांगितलं. संसदेचं काम बंद पाडून काँग्रेसनं लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम केलं आहे असा आरोप भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांनी नांदेडमध्ये केला. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा निषेध करणारा मोर्चा काढण्यात आला. लोकांच्या हिताचे अनेक निर्णय घ्यायचा भाजपचा मनोदय असून काँग्रेसमुळेच त्यात अडथळा येत असल्याचं ते म्हणाले. उस्मानाबाद इथंही भाजपाचे प्रदेश सरचिटणीस सुजित सिंग ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला. वस्तू आणि सेवा कर तसंच भूसंपादन यासारखी लोकोपयोगी विधेयकं काँग्रेसमुळेच रखडली असा आरोप त्यांनी केला. कोल्हापुरातही काँग्रेस विरोध जोरकसपणे व्यक्त झाला. शहरातल्या बिंदू चौकात भाजपा कार्यकर्ते जमा झाले आणि काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. केवळ गांधी घराण्याबद्दल निष्ठा व्यक्त करण्यासाठीच काँग्रेसनं संसदेचं कामकाज रोखलं अशी टीका राज्याचे सहकार मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. पुण्यातही काँग्रेसबद्दलची नाराजी स्पष्टपणे दिसून आली. भाजपचे खासदार अनिल शिरोळे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात काँग्रेसच्या विरोधात घोषणाबाजी झाली. संसदेचं कामकाज रोखून काँग्रेसनं देशाचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान केलं आहे असा आरोप यावेळी करण्यात आला. काँग्रेसनं केवळ संसदेचाच नाही तर जनादेशाचाही अपमान केल्याची भावना भाजपा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव काँग्रेसच्या अजूनही पचनी पडलेला नाही, म्हणूनच संसदेचं कामकाज पक्षानं होऊ दिलं नाही असा आरोप धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केला.
धुळ्यामध्ये काढण्यात आलेल्या काँग्रेस विरोधी मोर्चाच्या वेळी ते बोलत होते. काँग्रेस हा अत्यंत बेजबाबदार पक्ष आहे अशी टीकाही त्यांनी केली. गडचिरोली जिल्ह्यातही भाजपा कार्यकर्त्यांनी निदर्शनं करून काँग्रेसबद्दलचा आपला निषेध व्यक्त केला. काँग्रेसच्या हटवादीपणामुळे नागरिकांचे प्रश्न मार्गी लागणं अशक्य झाली असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. नागपुरातही माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, भाजपा आमदार आणि शहराध्यक्ष कृष्णा खोपडे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर तरुणाईचं आणि देशाचं नातं तपासून बघायची हीच योग्य वेळ आहे. कसं आहे आणि कसं असावं हे नातं? तरुणांच्या ओठांवरच्या गाण्यांवरून त्या देशाचं भवितव्य ठरतं असं म्हटलं जातं. भारताबद्दल या वाक्याचा विचार करता जरा नकारात्मक चित्र दिसतं. आम्हाला या देशानं काय दिलं असा प्रश्न प्रत्येकाच्या तोंडी दिसतो. स्वतः पलीकडे फक्त सोशल नेटवर्किंगच्या जगात बुडलेल्या तरुणाईला समाजाचं आणि देशाचं खरं भान आहे. व्यवहारवादी बनलेल्या या तरुणांना जगभरच्या संधी खुणावत असतात. पैसा, संधी, प्रतिष्ठा, सुखसोयी अशा अनेक गोष्टींमागे धावणाऱ्या तरुणांमुळे देशाला मात्र ब्रेन ड्रेनला सामोरं जावं लागतं. राष्ट्रीय समस्यांबद्दल तरुणांची उदासीनता हीच एक मोठी समस्या असल्याचं समाजात बोललंही जात आहे. खरं तर वृद्धांच्या अनुभवाला तरुणांच्या शक्तीची जोड मिळाली तर मोठी ध्येय सहजच गाठता येतील. आजच्या तरुणांकडे अनेक गुण आहेत. तीक्ष्ण बुद्धी आहे, गगनभरारी घेण्याची क्षमता आहे, जिद्द आहे. पण तरीही देशविकासाचं, समाजोद्धाराचं स्वप्न आज किती जण जोपासतात? काय कारणं असतील ह्याची? पण दिशा मिळाली तर तरुण स्वच्या पलीकडे पाहू शकतात, जगू शकतात. अशी अपवादात्मक का होईना पण समाजात उदाहरणं आहेत. या तरुणांकडे पाहूनच युवा पिढीला नवी दिशा मिळू शकते. कारण युवा शक्ती सशक्त आहे असं स्वामी विवेकानंदांनाही वाटायचं. ऊर्जा संपन्न असे 100 तरुण मला द्या, मी भारतात संपूर्ण परिवर्तन घडवून दाखवेन हा दृढ विश्वास जागवणाऱ्या स्वामीजींच्या या देशाची जबाबदारी स्वतःहून घ्यायला तरुण कधी पुढाकार घेणार? मित्रहो, एकदा वळून पहा. देश तुमचीच वाट पाहतोय. भारतानं काल 69वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला. प्रौढांची आणि वृद्धांची देशाप्रती असणारी भूमिका आपण कालच्या बातमीपत्रात जाणून घेतली. तरुण पिढीला देशाबद्दल काय वाटतं आणि तरुणाईकडून देशाला कोणती दिशा मिळू शकते याबद्दल चर्चा करण्यासाठी भारतीय राजस्व सेवा अधिकारी सचिन शंकपाळ आणि पर्यावरण वास्तुविशारद तुषार केळकर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार. नमस्कार सचिनजी, तुषारजी, 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. सचिनजी, माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे की स्वातंत्र्य आणि लोकशाही राष्ट्र याचा जो अर्थ आहे तो या तरुणाईला कळलाय का? सर्वप्रथम मी सांगू इच्छितो मॅडम की हे दोन वेगवेगळे कन्सेप्ट आहेत. स्वातंत्र्य म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी जेव्हा ब्रिटिशांकडून आपण आपली देश आपला परत घेतला, सत्ता परत मिळवली, तेव्हा आपण स्वतंत्र झालो. पण आता ही ब्रिटिशांकडून घेतलेली सत्ता नक्की कुणाच्या अधीन करायची, कुणाकडे द्यायची यावर मात्र देशाच्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी जवळपास 2.5 ते 3 वर्ष सखोल अभ्यास समाजातील वेगवेगळ्या घटकांचा केला आणि सर्वांगीण विकास साधणारी सर्वसमावेशक अशी लोकशाही पद्धती आपल्या देशासाठी निवडली, जी 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आली. ह्यामध्ये आपल्या सगळ्यांना मूलभूत हक्क, आपली मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्व अतिशय व्यवस्थितपणे समजावून सांगितली. प्रत्येकाचं वैयक्तिक स्वातंत्र्य किती आहे, वैयक्तिक स्वातंत्र्य हे सर्वांगीण समाजहिताच्या आड येणार नाही यासाठी त्यावर कुठली बंधनं आहेत, ह्या प्रत्येक गोष्टी अतिशय व्यवस्थितपणे आपल्याला समजावून सांगितल्या गेल्या. आणि आजच्या तरुणाईचा जोपर्यंत प्रश्न आहे तर मी फार आशावादी आहे. माझी अशी धारणा आहे की आपल्या तरुणाईला, आजच्या तरुणाईला 100% याचं पूर्ण ज्ञान आहे की आपण लोकशाही राष्ट्रात आहोत, त्यांचे हक्क कुठले आहेत आणि त्यांचे कर्तव्य कुठले आहेत. आजची तरुणाई जागरूक आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे? हो, जागरूक आहे स्वतःच्या हक्कात. तुषारजी, तुम्हाला मी विचारते की तरुणांच्या मनात देशाप्रती नेमक्या काय भावना आहेत आणि तुम्ही ज्या तरुणांमध्ये वावरता तेव्हा तुम्हाला नेमकं काय जाणवतं, त्यांच्या समस्यात काय जाणवतात? बेसिकली आत्ताच्या तरुणांमध्ये 2 प्रकारचे तरुण, म्हणजे 2 प्रकारच्या भावना मी आतापर्यंत बघितल्या. एक म्हणजे एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. आपला देश स्वतंत्र झालाय पण त्याच्याप्रती
काही तरुणांना खूप काही करायचं आहे आणि ते त्यांच्या मार्गाने करत असतात. जसं की कुठनं तरी कोणत्या तरुण रेल्वेवरती प्लॅस्टिक गोळा करतो किंवा पडलेल्या बाटल्या उचलून त्याच्यापासून काहीतरी वेगळ्या वस्तू बनवतो. तसंच वेगळा निगेटिव्ह पॉईंट की आज आपल्या देशात भ्रष्टाचार खूप प्रमाणात वाढलेला आहे. तर कोणत्याही तरुणाला काही करायचं म्हटलं की सगळ्यात मोठा प्रश्न असतो की अरे मी हे कशासाठी करू, त्यांनी काय फायदा होणार आहे, पुढे जाऊन मला सगळ्या याच्यातनं परत कोणी ना कोणी त्रासच देणार आहे. तर या दोन्ही प्रकारच्या भावना आजकालच्या तरुणांमध्ये आपल्याला दिसून म्हणजे माझ्या अनुमानी मला दिसून येतात. त्या हाताने समस्या जाणवतात ज्या काम करत असताना. सचिनजी, याबद्दल आपण काय सांगाल? माझं मत असं आहे की तरुण या शब्दातच दुसरा अर्थ लपलेला आहे की तरुण हे एक धाडसाचं प्रतीक असावं, तरुण हे एक नव्या जोमाचं ऊर्जेचं प्रतीक असावं. याच्यावरून मला असं वाटतं की त्यांनी नक्की कुठल्या समस्या पुढे जाऊन कुठल्या प्रकारे येतील ह्यांचा विचार करण्यापेक्षा नजरेत नजर रोखून एक प्रकारे आव्हान स्वीकारण्याची वृत्ती ठेवावी आणि समस्या कधी कुठल्या ठिकाणी येत नाही. ग्रामीण आणि शहरी युवकांबद्दल काय? डेफिनेटली ग्रामीण युवकांबद्दल मला स्पष्टपणे माझं मत आहे की ग्रामीण युवक हा जास्त फोकस्ड किंवा जास्त कमिटेड असा जाणवतो. शहरी युवकांसमोर भरपूर संधी उपलब्ध आहेत. कदाचित त्या भरपूर संधी उपलब्ध असल्यामुळेच त्यांना नक्की कुठल्या संधीकडे कशा प्रकारे वाटचाल करावी यामध्ये थोडंसं गोंधळ निर्माण होतो. त्या दृष्टीने एक फोकस्ड अप्रोच ठेवून जर एक पुढे वाटचाल केली तर यातून नक्की मार्ग मिळेल असं. आताच तुम्ही म्हणालात की ग्रामीण भागातला तरुण जो आहे तो असा त्याचं एक ध्येय ठरलेलं असतं, स्वप्न काय ते ठरलेलं असतं आणि त्या पूर्तीच्या दिशेने तो पावले टाकत असतो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुषारजी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. तुषारजी, तुम्ही जेव्हा ही वेगळी वाट निवडली तेव्हा तुम्हाला काय समस्या आल्या का, किंवा ह्या प्रश्नाचं हे जो प्रश्न होता नवीन जे स्वरूप तुम्ही स्वीकारलं त्याचं तुम्ही रूपांतर संधीमध्ये कसं काय केलं ते आवडेल आमच्या प्रेक्षकांना ऐकायला. जेव्हा डेफिनेटली सचिनने सांगितलं त्याप्रमाणे की शहरामध्ये खूप सुविधा उपलब्ध असतात, पण खेडेगावामध्ये म्हणजे मी एक रायगडमधल्या उद्धर गावासारख्या छोट्या खेड्यातून आलेलो आहे आणि तिथे आत्ता दळणवळणाची सोयीसुविधा चांगल्या उपलब्ध झालेल्या आहेत, पण याच्या आधी त्या नव्हत्या. त्याच्यामुळे प्रत्येक तरुण हा काही ना काही कामासाठी शहरामध्ये जाऊन तिथे काम करण्याचा विचार करायचा. पण आजच्या काळाची गरज आहे की शेती करण्याची किंवा आपल्या ज्या जुन्या रूढी परंपरा बंद पडल्यात त्या कुठेतरी जाग्या ठेवण्याची. आणि मला हे कुठेतरी मनाला वाटलं की मी ज्यावेळेस डिप्लोमा टाईप एक शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर मी इंडस्ट्रियल एरियामध्ये काही काळ काम केलं तेव्हा मला कोणती आव्हान त्याच्यामध्ये वाटलं नाही. रोज तेच टार्गेट, तेच जॉब आणि तेच सगळं करायचं. पण त्याच्यापेक्षा बाहेर जाऊन काहीतरी करणं आणि त्याच्यामध्ये काहीतरी रोजच्या रोज वेगळं नवीन काहीतरी शिकणं, यासाठी मी हा पर्याय निवडला. डेफिनेटली मला सुरुवातीला पहिल्यांदा भरपूर अडचणींचा सामना करावा लागला, पण माझं ध्येय फिक्स होतं की मला याच्यामध्ये जायचंच आहे. मग त्याच्यासाठी कोणत्याही अडचणी आल्या तरी मला त्यांच्यासाठी तडजोडी केलीच पाहिजे. पण नेमकं तुम्ही काय करता, म्हणजे तुम्ही इको हाऊसिंग करता तर तुम्ही नेमकं काय करता ते सांगा. माझे आजी आजोबा किंवा माझे पणजी पणजोबा हे मातीच्या घरामध्ये राहून शेणामध्ये वगैरे काम करून त्या पद्धतीनेच मोठे झाले. तर त्यांच्या आज ते बघायला गेलं तर आज माझे आजोबा 98 वर्षापर्यंत जगले. तर आज आपण तेवढं जगू शकतो का, तर अर्थात नाहीच. ते का जगले, तर कारण त्यांचं जे राहणीमान होतं, त्यांचं जे खाणं होतं हे सगळं सेंद्रिय खतांद्वारे, आणि मातीच्या घरात राहणं म्हणजे वाईट नाही, त्यातनं व्हेंटिलेशन खूप चांगलं मिळतं. तर ते कुठेतरी जागृत ठेवावं, ते कुठेतरी परत समाजामध्ये नवीन रूपाने यावं, यासाठी मी हा एक इको आर्किटेक्चर आणि ऑर्गॅनिक फार्मिंग हे दोन पर्याय मी निवडले की त्याच्यामध्ये काहीतरी राहून ते कुठेतरी समाजामध्ये परत नवीन प्रमाणात कसं आणता येईल, हा माझा प्रयत्न आहे. सचिनजी, तुम्ही आपलं करिअर निवडताना नेमका काय विचार केला? एक ध्येय पहिल्यापासून होतंच की UPSCची एक्झाम पास करून सरकारी अधिकारी व्हायचं. त्याच्यामध्ये सामाजिक बांधिलकी असलेलं करिअर का निवडायचं याच्यामध्ये याचं श्रेय मी माझ्या वडिलांना देईन. माझे वडील मध्य रेल्वेमध्ये तिकीट तपासणीस होते, तर त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी मिळून त्यावेळेस साधारण 25-30 वर्षापूर्वी एक वेलफेअर ट्रस्ट बनवला, छोटा त्यांच्या कॅपॅसिटीनुसार, आणि स्वतःचं काम सांभाळून त्यांनी समाजातल्या विविध घटकांचं, तळागाळातल्या लोकांचं शक्य तितकी सेवा केली. आज 25-30 वर्ष झाले ते अजूनही करतात आहे. यातून मला जाणवलं की एक
स्वच्या पुढे जाऊन कुठेतरी आपल्या स्वतःच्या पुढे जाऊन कुठेतरी आपलं करिअर असावं आणि यातून ही एक प्रेरणा मिळाली कुठेतरी. म्हणजे आपण जे काम करतोय त्याचा जास्तीत जास्त समाजाला हो. उपयोग व्हावा हो. म्हणून तुम्ही UPSCची Definitely. एक्झाम दिली. तुषारजी, हे सगळं करत असताना तुम्हाला कुटुंबाकडून कसा काय प्रतिसाद मिळाला आणि तुम्ही कुठल्या तत्वावर ठाम राहिलात? हां, एक म्हणजे मला त्याच्यावरती एकच गोष्ट आठवते की इंग्रजीमध्ये एक कोट आहे की फ्रीडम गिव्ह यू मोर रिस्पॉन्सिबिलिटी. तर मी ह्या तत्वावरती कायम राहिलो की जर का तुम्हाला स्वातंत्र्य जर का दिलंय तर त्याच्या जबाबदारीची जाणीव तुम्हाला असायला पाहिजे. आणि माझ्या कुटुंबाने मी जेव्हा हे ठरवलं की माझ्या शेतावरती मी असं काहीतरी चालू करणार आहे, तेव्हा माझ्या कुटुंबाने मला याच्यामध्ये पूर्ण सपोर्ट केला. इव्हन कुटुंबानीच नाही तर माझे जे काही बाहेरचे मित्र आहेत त्यांनी मला याच्यामध्ये सपोर्ट दाखवला की हां तू कर. तर कुटुंबाकडनं मला असं कोणत्याही प्रकारचा त्रास नाही झाला की अरे तू म्हणजे आपण नेहमी इंजिनियर आणि डॉक्टर असं काहीतरी बनवून त्याच्यामध्ये पैसे कमवूया आणि त्याच्यामधून आपण काहीतरी करूया, पण त्याच्यापेक्षा बाहेर राहून काहीतरी तू करतोयस तर आमचा तुला पूर्णपणे पाठिंबा आहे. याच्यामध्ये आमच्याबद्दल काही म्हणत असं नाही की तू असंच काही वेगळं करून दाखवस किंवा तुझी इमेज तू इंजिनियर किंवा डॉक्टर ठेवायस, एक शेतकरी असलं तरी आम्हाला चालेल. तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला असे पालक भेटले की त्यांनी तुम्हाला घडवलं. सचिनजी, मला काय सांगाल तुम्ही तुमची तत्व काय होती या नोकरीत येण्यापूर्वी? तत्व अतिशय मोजकी परंतु ठाम होती मॅडम, की एक प्रामाणिकपणा आणि आपण ज्या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा ज्या ठिकाणी आपण काम करतो त्याच्याशी एक स्वतःला जोडून ठेवणं. नक्की जो एक शेवटचा जो एक व्यक्ती आपण ज्याच्यासाठी आपल्याला बघायचं त्याच्यासाठी सतत काम करणं, या प्रकारच्या याच्यात कुठलीही द्विधा मनस्थिती किंवा कुठलीही प्रकारचं गोंधळून न जाता एक सरळ साधं काम करत राहणं, ऑटोमॅटिक त्याच्यातून आपल्याला रिझल्ट्स मिळतील. कायदा आणि घटनेच्या चौकटीत राहून डेफिनेटली समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत आपली मदत जाईल हे पाहणं. तुषारजी, मला सांगाल की समाजाकडून आणि पालकांकडून तरुणांना काय अपेक्षा आहेत? जसं आपण म्हणतो की आपल्या आयुष्याच्या 3 गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, तशाच समाजाकडून किंवा पालकांकडून आजच्या तरुण लोकांसाठी किंवा तरुण मुलांसाठी किंवा छोट्या पिढीसाठी सुद्धा 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे त्यांना विश्वास, दुसरा त्यांना आधार आणि योग्य मार्गदर्शन. ह्या 3 गोष्टी जर का योग्य प्रमाणात मिळाल्या तर मला खात्री आहे की आजचा तरुण काही ना काहीतरी नक्की करून दाखवू शकेल. कारण ह्या गोष्टी मला त्या प्रमाणात मिळत आहेत आणि आज मी त्या पद्धतीने ह्याच्यामध्ये क्षेत्रामध्ये काम करतोय. खरं, तर आत्मविश्वास वाढण्यासाठी त्याचा नक्कीच उपयोग होतो. सचिनजी, आपण काय सांगाल? मी तुषारच्याच उदाहरणावरून सांगतो की पालकांनी आपल्या पाल्यावर विश्वास ठेवावा, त्यांना आणखी स्वातंत्र्य द्यावं, त्यांचं करिअर निवडण्याची संधी, स्वातंत्र्य त्यांना मिळावं आणि ते निवडत असताना, त्या मार्गाने जात असताना कितीही वेळा अडखळले पडले तरीही एक सपोर्ट फॅमिलीकडनं जर मिळत राहिला तर निश्चित तरुण त्यांची ध्येयपूर्ती करू शकतील. याबाबत स्वच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाजाकडे बघायला हवं. म्हणजे स्वतःचा विकास करता करता समाजाचाही विकास होईल. हे करताना त्यांना त्यांच्या घरातून एक सपोर्ट जो आहे तो काही वेळ तरी मिळत राहिला पाहिजे. आता आपला देश आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त युवा तरुण आहेत, तर अशा देशामध्ये स्वतःचं भविष्य आणि देशाचं भवितव्य घडवण्यासाठी कितपत त्यांना प्रयत्न करावा लागेल किंवा त्यासाठी कुठली मूल्य त्यांना जपावी लागतील तरुणांना? मला वाटतं की आत्ता आपण जे काही करतोय किंवा मला जे काही करायचंय ते जर का व्यवस्थित समजून घेतलं आणि त्याप्रमाणे जर का करायचा प्रयत्न केला तर ते स्वतःच्याही भविष्यासाठी आणि देशाच्याही भविष्यासाठी दोन्ही गोष्टींसाठी फायदेशीर ठरू शकतं. एक्झाम्पलच द्यायचं झालं तर की जसं की मी ठरवलं की मला शेतीमध्येच काम करायचंय, तर आज आपण बघाल जिकडे तिकडे खूप रासायनिक खतांचा वापर करून लोक भाजीपाल्याची किंवा शेताची लागवड करतात. पण त्याच्या बाहेर जाऊन की सेंद्रिय खतांद्वारे सुद्धा शेती कशा प्रकारे जास्त चांगली ठरू शकते हे लोकांसमोर प्रूव्ह करणं आणि त्याचा फायदा स्वतःलाही होता तर समाजालाही कशा प्रकारे देणं, ह्या पद्धतीचा विचार करून मी हे सगळं करण्याचं ठरवलं. तर म्हणण्याचा उद्देश की ते समजून जर का व्यवस्थित घेतलं तर मग आपल्याला करताना दोन्ही गोष्टींचा योग्य प्रमाणात तो आपल्याला फायदा मिळू शकतो. सचिनजी, काय सांगाल? माझं असं मत आहे की स्वतःचं भविष्य, स्वतःचं करिअर आणि पर्यायाने समाजाचं भवितव्य ह्या दोघांशी अतिशय निगडीत अशा गोष्टी आहेत, एकमेकांना पूरक असे दोन्ही कन्सेप्ट आहेत. कुठलंही करिअर असं कितीही वैयक्तिक असलं तरीही त्याचा समाजाला कुठे ना कुठे एक धागा जोडलेला असतो.
कुणा ना कुठल्या एक क्षेत्रापर्यंत ते जाऊन मिळत असतं. तर माझं असं म्हणणं आहे की आजच्या तरुणांनी स्वतःचं करिअर करताना जर कधीही त्यांना असा प्रश्न मनात निर्माण झाला की आपण समाजाकडे कुठे जोडलं जातोय, तर त्यांनी महात्मा गांधींनी सांगितलेला जो एक शेवटचा माणूस, शेवटचा तळागाळातला जो माणूस आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करावं की माझी जी सेवा आहे, माझं जे काम आहे ते या व्यक्तीपर्यंत पोहोचतंय का, आणि जर पोहोचत नसेल तर का नाही पोहोचत आहे, त्यामध्ये मी काय सुधारणा करू शकतो. हेच कन्सेप्ट कुठेतरी आचार्य विनोबा भावेंनी सांगितलं, किंवा नरेंद्र जाधवांच्या पुस्तकात मी आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकात जर आपण, मला एक प्रसंग आठवतोय की त्यात त्यांनी वडिलांना पूर्ण एक इकॉनॉमिक थिअरी आणि इकॉनॉमिस्ट असल्याचं समजावून सांगितल्यावर त्या ऑलमोस्ट अशिक्षित वडिलांनी त्यांना एक साधा प्रश्न विचारला की बाबा रे, रस्त्यावर चालणारा हा जो एक माणूस आहे, सामान्य माणूस आहे, यांनी ह्याच्यासाठी ही तुझी थिअरी काय कामाला येणार, एक्झॅक्टली कशी उपयोगी पडणार हे समजावून सांग. तर ही एक टेस्ट आहे, ही प्रत्येक तरुणांनी काम करताना आपल्याजवळ बाळगावी की ही टेस्टमधून त्याला त्याचं उत्तर मिळेल. सचिनजी, तुषारजी, आपण इथे आलात आणि या विषयावर मनमोकळ्या गप्पा मारल्यात त्याबद्दल आभार. धन्यवाद. वळूया इतर बातम्यांकडे. मराठी चित्रपटसृष्टीचे प्रणेते कलामहर्षी बाबूराव पेंटर यांची 125वी जयंती आज कोल्हापुरात अभिनव उपक्रमाद्वारे साजरी करण्यात आली. आज जागतिक छायाचित्रण दिन आहे. याचं औचित्य साधून कोल्हापूर जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशनच्या वतीनं पोर्ट्रेट छायाचित्रण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. कोणताही कृत्रिम प्रकाश न वापरता उपलब्ध छायाप्रकाशात काढलेल्या पोर्ट्रेटसाठी भरवण्यात आलेल्या स्पर्धेत 70हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. बॅडमिंटन. इंडोनेशियात जकार्ता इथं सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवालचं अजिंक्यपदाचं स्वप्न भंगलं. आज झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मॅरिन हिनं सायनाचा 16-21, 19-21 अशा फरकानं पराभव केला. त्यामुळे सायनाला रौप्य पदकावरच समाधान मानावं लागलं. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार चित्रलेखा राजे भोसले यांचं नागपुरात दीर्घ आजारानं आज सकाळी निधन झालं. त्या 74 वर्षांच्या होत्या. त्यांनी 12व्या लोकसभेत 1998-99 या काळात रामटेक लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. दिवंगत माजी खासदार तेजसिंगराव भोसले यांच्या त्या पत्नी होत्या. हवामान. येत्या 36 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 32, किमान 25. नागपूर 33 आणि 25. पुणे 30 आणि 21. औरंगाबाद 32 आणि 23. नाशिक 29 आणि 21. कोल्हापूर 29 आणि 21. रत्नागिरी 30 आणि 23. सोलापूर 33 आणि 23. आणि अमरावती कमाल 30, किमान 23 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. उभय देशांमधले संबंध सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अबुधाबीत दाखल. मध्य पूर्वेतल्या समस्या सोडवण्याकरता इतर कुणाची ढवळाढवळ मान्य करायला पंतप्रधानांचा नकार. जम्मू काश्मीरात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानचा पुन्हा गोळीबार, 6 ठार 9 जखमी. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पातल्या 34 गावांचं अद्ययावत पद्धतीनं पुनर्वसन करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. उत्तर महाराष्ट्रासाठी लवकरच स्वतंत्र कृषी विद्यापीठ सुरू करण्याची एकनाथ खडसे यांची घोषणा. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीबाबत सरकार गंभीर नसल्याची शरद पवार यांची टीका. संसदेच्या अधिवेशनात कामकाज होऊ न दिल्याच्या निषेधार्थ भाजपची काँग्रेस विरोधात ठिकठिकाणी आंदोलनं. आणि जकार्ता जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद सायना नेहवालपासून दूरच.
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.